5 मिनिटं थांबशील? पण का? मी पटकन जाऊन येतो ना, प्लीज प्लीज. गुलाब आणायला जाणार आहेस ना? नाही ते तुला कसं कळलं? कसं आहे ना आला, गेली 4 वर्ष मी तुला ओळखते. प्रत्येकाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा तू आज माझी इच्छा कशी अपूर्ण ठेवशील? आलोच पटकन. थांब, नको जाऊस. अगं लगेच जाऊन येतो ना. तुझे प्रत्येक बाबतीतले हेच प्रामाणिक प्रयत्न ना मला आवडतात. हा पण तुला गुलाब हवाय ना? यु नो व्हॉट, माझ्या डिक्शनरीत ना गुलाबासाठी एक समान शब्द आहे. कुठला? आलाप. आज मेरे पास गुलाब नहीं है तो क्या हुआ, मेरे पास आलाप है. किती फिल्मी आहेस ना ग तू. मग नको राहू का तशी? नाही ग, जशी आहेस तशी मस्त आहेस, माझी फिल्मी. हॅलो आई. खूप विचार करून फोन उचललास ना? नाही, काळजी करू नकोस, आजूबाजूला नाहीये मी. आलाप सोबत आहेस ना? हे बघ, आईला कसं कळलं ह्याच्यापेक्षा आता पुढे मी काय सांगते ना ते जास्त महत्वाचं आहे. आता त्याच्यासोबत आहेसच तर निदान काही गोष्टी तरी पाळ. तुझ्या उष्ट्याचं त्याला खायला देऊ नकोस, कारण त्याच्यामुळे काय होतं ते तुला चांगलंच माहितीये. हो माहितीये. आणि समुद्रावर जर जाणार असाल तर समुद्राच्या पाण्यात मीठ असतं, हे मला तुला काही वेगळं सांगायला नको. गरम वस्तू खाताना नीट विचार कर. हो आहे माझ्या लक्षात. आणि म्युझिक असलेल्या ठिकाणी गेला तर जरा सावध राहा. गॉगल आहे ना? हो. थोडक्यात काय, तुझी आणि तुझ्यामुळे आलापला काही होणार नाही ह्याची नीट काळजी घे. खरं तर एक जोडीदार म्हणून त्याच्या तुझ्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील, त्या तू पूर्ण करू शकणार नाहीस. कारण हो माहितीये मला आई. खरं तर जुई, तू आलापला भेटायलाच नाही जायला पाहिजेस, पण आता गेलीच आहेस तर निदान काळजी घे. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेव, म्हणजे निदान आलाप तरी सेफ राहील. ओय हो फिल्मी दुनिया, काय झालं? एकदम शांत का? चल चल पटकन एक छान स्माइल दे. छान. अरे बापरे, एवढी सिरियस? मग वाटतं मला जोकर बनावं लागेल, मग जाऊन प्रिन्सेस जुई बोळे हसतील, हो की नाही? बनू मी जोकर? सांग मला फक्त, बनू का? हे बघ मी आलाप, तू नेहमी माझ्या सोबत राहशील ना? हा प्रश्न तुझ्या मनातला असूच शकत नाही, कारण माझ्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर तुलाच माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, आलापकडे जुई या शब्दाला पर्याय नाही. आय लव्ह यू आलाप. लव्ह यू टू. लव्ह यू. आय रिअली लव्ह यू. जुई. साहेब हे घ्या, तुम्हाला ताईंना द्यायला फुल हवं होतं ना? हा पण तुमच्याकडची सगळी फुलं त्या माणसाने विकत घेतली ना? हो, पण पिशवीमध्ये एक फुल राहिलं होतं. साहेब, जी गोष्ट आपली असते ना ती बरोबर आपल्याकडे येते. आपल्यासाठी बनलेल्या गोष्टी हे आपल्याकडेच येतं. घ्या, ताईंना फुल द्या.
हे घ्या. नको साहेब, राहू द्या. हो घ्या ना, तुमच्या पण पोटा पाण्याचा प्रश्न आहे, घ्या. तुमची जोडी मस्त आहे हा. असेच एकत्र राहा दोघं पण. तर तुझ्या डिक्शनरी मध्ये गुलाबाला दुसरा शब्द काय? आलाप. मग हा आलाप नेहमी जुई सोबत असेल. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए. वाह लताजी वाह. अहो ऐका ना, घरातला सूर आला. बोला मालतीजी. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. जेवण उत्तम झालेलं आहे आणि त्यानंतरचं ताक तर सोनेबी सुहागा. अहो जेवणाबद्दल नाही बोलते मी. मग आता काय? मला जुई आणि आलापबद्दल थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. 10 मिनिटांनी बोलूयात. का? काय आहे, माझे डोळे माझ्याकडे विश्रांतीसाठी प्रार्थना करतायत, तर मी विचार केला त्यांचं थोडं ऐकूया. झोपायचंय म्हणून सांगा ना. तसंच समज काहीस. झोपेपेक्षा मी काय म्हणते ना ते जास्त महत्वाचं आहे. बर बोल. आधी आधी उठून बसा बरं. काय ग तुझं? बोल. मला सांगा, तुम्हाला जुई आणि आलापबद्दल काय वाटतं? अगं आता अख्ख्या घराला जे काही वाटते त्याबद्दल मी बापडा वेगळं काय सांगणार. तसं नाही हो. मुलांनी एकमेकांना पसंत केलंय ते आपल्याला दिसतच आहे, पण मुलं तरुण आहेत, सारखी एकमेकांसोबत असतात. घाबरू नकोस, आपला आलाप पाय घसरणाऱ्यांपैकी नाही. माझा मुलगा आहे तो, त्याचा तोल कधीही जाणार नाही. उगाच कुठला तरी विषय बोलू नका हो. नाही, मुलं तरुण आहेत असं बोललीस तू, म्हणून म्हटलं तुझ्या मनात तसं आहे की काय. माझ्या नाही हो, पण लोकांच्या मनात खूप काही वेगळं येऊ शकतं. गेले 3 वर्ष आलाप आणि जुई सोबत आहेत, सोबत फिरतायत, लोकांच्या डोळ्यात येतच ना हो. आणि मग नको नको त्या चर्चा सुरू होतात. बरोबर आहे, यावर विचार केला पाहिजे. विचार करायला पाहिजे नाही हो. माझा विचार झालाय, आपण जुईच्या घरी या नात्याबद्दल बोलणी करायला जाऊया का? म्हणजे लग्नाविषयी बोलणी करायची? अगदीच लग्नाची बोलणी नाही हो, पण ह्या नात्याबद्दल आपल्या दोन्ही घरांना काय वाटतंय अशा प्रकारची बोलणी. म्हणजे पुढे मागे कोणी विचारलं तर आपण सांगू शकतो ना की आमचं ठरलंय बाबा. तुला वाटतंय ना? मग झालं तर. कसं आहे, तरुण मुलं आहेत, उगाच भांडणं करतात, त्यातून गैरसमज होतात, म्हणून दोन्ही कुटुंबांनी क्लिअर असलेलं बरं. तुला वाटतंय ना? आपण नको जाऊया जुईकडे. तुला वाटतंय तसं? झोपे पुढे ना तुम्हाला काहीही सुचत नाही. मी काय बोलले आता? हेच ना, आपण जुईच्या घरी जाऊया आणि आलाप आणि जुई यांच्या नात्याला नाव देण्याची बोलणी करूया. बरोबर? बरोबर. चांगलासा मुहूर्त बघते, मग जाऊया आपण. ठरलं. आता झोपू? झोपा. काय ती झोप? एखादा चांगला मुहूर्त बघायलाच हवा. ₹18. सोड ना यार जुई, आपल्याकडे आहेत पैसे तर खाऊया ना केक. कशाला हट्ट करतेस?
मग त्या 28 रुपयांच्या डेटचं काय? जुई यार, आलाप, आपण ठरवलंय ना, मग ते आपणच पूर्ण करायचं. बघ हा, उद्या माझी आई नाहीच तयार झाली आणि मग आपल्याला सैराट सारखं पळून जावं लागलं तर? या आर्चीला या परशाचं घर कमी खर्चात चालवता आलं पाहिजे ना. तुझा प्रिन्स नावाचा कोणी भाऊ नाहीये ना? गप रे, तुला ना काहीच कळत नाही. चल इथून. अगं पण जस्ट मोमेंट. कमी पैशात घर चालवायचं ना? जस्ट मोमेंट. काय काय करणार आहेस तू? आला? ताई ऐका ना, तुमच्याकडे 10 रुपयाचा कुठला केक आहे का? हो आहे ना. मला प्लीज द्या ना. थँक्यू. कमी खर्चात संसार कसा चालवायचा त्याचं उदाहरण. तू ना सुपर आहेस. आणि तू सुपर के ऊपर आहेस. डू द ऑनर्स प्लीज. थँक्यू. मला भरव ना. केक? अरे आला, ये. बस 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 बस. काय बघताय मिस्टर आलाप देसाई? ह्या लहान मुलांमध्ये माझ्यासोबत असलेली एक लहान मुलगी होती, तिला बघतोय. मग दिसली का? दिसली ना, आणि तिच्यातला इनोसन्स पण दिसला. इनोसन्स? तोच इनोसन्स जो फिल्मी वागणाऱ्या, मनातलं खरं करणाऱ्या, किटकोट व्हिडिओ बनवणाऱ्या जुईवर प्रेम करायला भाग पडतो ना, तोच इनोसन्स. उफ, ये तारीफ. जुई नेहमी अशीच राहा. हॅशटॅग ऑलवेज. चल चल चल, तू पण चल. हो ये, पण शांत बस हं. तू काय करतेस? तू अभ्यास करतेस की नाही? तसा मी पण अभ्यास करतेय. तुझी पण एक्झाम आहे? नाही ग बाळा. चला स्वरा बाळा, पटकन दूध पिऊन घ्या. हो, मी आजी सोबत स्टडी करतेय. नाही म्हणून कसं चालेल? अंगात ताकद पाहिजे का नाही? धरा
मला नकोय, तुला ना कळतच नाही. स्वरा, हे बघ, तू पटकन दूध पिऊन घे. मम्मी तुला एक गुड न्यूज देणार आहे. हो नक्की. नक्की. गंधार, किती वेळा सांगितलंय, अरे हातपाय धुवून यायचं ना, डायरेक्ट देवघरात यायचं म्हणजे. हॅलो हॅलो हॅलो, अगं मी आत्ताच आलोय. आणि हे काय पंचांग वगैरे, काय काय गडबड आहे की काय? आजी मला गुड न्यूज सांगणार आहे. काय काय मला तरी सांगा. तुला नाही, तू दूध नाही प्यायलास. बाबालाच काय, घरातल्या सगळ्यांना सांगावं लागणार आहे. काय काय, कसली पूजा वगैरे आहे का? घरात न्यू मेंबर येणार, मग सगळ्यांना सांगायला नको. न्यू मेंबर कोण? जुई काकू. म्हणजे आलापचं ठरलं? आता आई साहेब म्हणतात म्हणल्यावर ठरलंच असणार ना. येस, आता होणारी जुई काकू होणार. अरे म्हणजे ठरवायचंच आहे, म्हणून तर पंचांग घेऊन बसली. त्यांच्या घरी बोलणी करायला जाण्यासाठी शुभ दिवस नको का शोधायला. आज आणि उद्या अमावस्या आहे, त्याच्यानंतर सगळे दिवस चांगलेत. तुला कधी वेळ आहे? तू सांग, मी वेळ काढतो. तू वेळ काढशील रे, पण संध्या यांना पण विचारायला हवं ना. आले आले. आई एक काम करतो, मी जाऊन विचारतो. हो चालेल. आणि तू सगळं दुधू प्यायचं, ओके? मग दिली की नाही गुड न्यूज? येस आजी. ताई साहेब, बरं वाटत नाही का? नाही ग, जस्ट घसा खवखवतोय. बरं मला गरम पाणी आणून देशील प्लीज? वय आणते लगेच. अजून काय आणायचंय का? नाही काही नाही. तू स्वरा कुठे आहे? बाई साहेबांजवळ बसल्यात, ते बी पंचांगामध्ये डोकं घालून. पंचांग? ते आणि कशासाठी? मुहूर्त बघायला. मुहूर्त कसला ग? जुईच्या घरी जाण्याचा मुहूर्त. सुईच्या घरी? येस. जुई ताई आता जुई बहिणी होणार ना. हे कधी ठरलं? आई साहेबांनी ठरवलं, आणि आई साहेबांनी ठरवलं म्हणजे होणारच ना. हो, पण तू तर म्हणत होतीस की त्यांची फॅमिली आपल्याला सूट नाही होणार म्हणून. हो, पण आता आई साहेब म्हणल्यावर घे जा तू. स्वतःच असं मतच नाही या घरात होणार. आहे की तुझं ते जाऊ दे. आपल्या दोघांना सुद्धा जुईच्या घरी जावं लागणार आहे बहुतेक. आई विचारत होती सुट्टी कधी आहे सांग. तू बरं आहेस ना? असं कसं डायरेक्ट जायचं सोयीच्या घरी? अगं त्यात काय झालं, 3 वर्षापासून ओळखतोय आपण त्यांना, आणि त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आपल्याला माहितीये. ते त्या दोघांचं ना. हा, आता जुईच्या घरच्यांना त्यांच्याबद्दल काय वाटतं हे कुठे माहितीये आपल्याला. आणि मला काय वाटतं माहितीये का, त्यांच्या नात्याबद्दल त्या घरामध्ये काय म्हणणं आहे ना, हे आधी जाणून घेतलं पाहिजे. पण मला नाही वाटत त्यांचा काही विरोध असेल. हा. एवढा उशीर झालाय तरी या मुलीचा पत्ता नाहीये. अमृता, चल दूध पिऊन घे, थंड हो. मला नकोय. घे ग. एकदा सांगितलं ना मला नकोय. अमृता काय आहे हे? काही झालं की त्याचा ना खाण्यापिण्यावर काढणं योग्य आहे का? तू तर मला शिकवू नकोस. तुला दूध नकोय? मला नकोय. राईट. अरे अरे कपडा. अरे वा, दोनों माझ्यासाठी दरवाजा उघडायला आला आहे. अरे पांड्या, एवढ्या रात्री तू कपडे न्यायला आलायस? ते सकाळी जरा बाहेर गेला होता ना, माझ्या भावाच्या मुलीचं लग्न होता. हो. हा. अरे वा, कुठे रे होतं लग्न? नाही नाही, तिने तो पळून जाबून लग्न केला. अरे बापरे, मग तू तिकडे काय करत होतास? मी तो भावाच्या घरी गेला होता. तो आणि त्याच्या घरामध्ये सगळा चिडला आहे ना, तो मी शांत करायला गेला होता. तू गेला होता शांत करायला? हा. मग आता सगळं ओके आहे का रे? नाही, मुलगी पळून गेला होता तेव्हा सगळा शांत होता. आता ती परत आला आहे म्हणून सगळा चिडला आहे. अरे असं कसं? ती मुलगी परत आली हे बरंच आहे ना. पण आधी पळून गेला होता ना, मग लोक काय चांगला बोलतो आहे काय? काय वाहिनी,
वाहिनी तो काही बोलतच नाही आहे. तुमच्यात चुकला असणार. तुमच्या दोघांमध्ये भांडण झाला काय? चला येतो मी. जुईताईचा कपडा नाही आहे ना? नाही आहेत. जुईताईच घरात नाही आहे वाटतो. चला चला येतो मी. अगं काय अमृता, एवढी चिडलीस तू? त्या पांड्याला सुद्धा कळलं बघ. तू हस, तू फक्त हसतच राहा. आज तो पांडे बोलला, उद्या अख्खं जग बोलेल, हसेल आपल्यावर. कशाबद्दल ग? किती वाजले बघ ना, अजून आपली मुलगी घरी आलेली नाहीये. काळ नाही, वेळ नाही. अगं अमृता, किती चिडचिड करतेस. नको काळजी करू, मी आहे ना इथे. मी बघतोय सगळं. मग ठीक आहे साहेब, मस्त स्पेशल कटिंग. किती झाले? 7 रुपये. 8 आहेत. हे पण संपले. घ्या. ठीक आहे साहेब. नाही नको, राहू दे. असू दे काका, हा 1 रुपया आमच्याकडे राहू दे. आणि हे काय, दोघात एकच चहा? नेहमीप्रमाणे दोघात एक चहा. आधी तू मग मी. ओके.